सकाळी आपण कितीही पटापट कामं आवरायला सुरुवात केली ना, तरी सुद्धा थोडा का होईना उशीर हा होतच असतो आणि त्यावेळेला वाटतं ना, कोणीतरी आपल्याला मदतच केली पाहिजे आणि ती मदत मात्र माझा मुलगा मला करतच असतो. तर आज आहे ना, सकाळची सुरुवात आलू पराठ्यापासून झालेली आहे. छान खूप म्हणजे खूप दिवसानंतर मी आज मुलांना टिफिनसाठी आलू पराठा देतीये. मध्ये-मध्ये आठवड्यातून एकदा मी आलू पराठा द्यायचीच, पण आता सध्या ना पूर्ण स्टॉप झालेलं होतं. मी पराठे बनवत होती तोपर्यंत अरुणे टिफिन भरून घेतला, बॉटल भरून घेतली, त्याला स्कूलला सोडून आली. दोन्ही मुलं स्कूलला गेल्यानंतर आहोंचा खूप आग्रह चालू होता, की आज मला तू एजन्सीला सोड. घरी गाडी असताना सुद्धा ते आज मला एजन्सीवर घेऊनच आले. रस्त्यामध्ये आम्ही ना देवांसाठी फुलं घेतली. हा आहे दहीपूल, कानडे मारुती लेन आणि मेन रोडचा रोड. तर या रस्त्यावर येणे दिवसा पाय ठेवायला जागा नसते, इतकी गर्दी असते ना. जर तुम्ही नाशिककर असाल ना, तर तुम्हाला माहितीच आहे. आणि सकाळी-सकाळी इतका छान मोकळा रस्ता होता. आहोंना सोडलं आणि रस्त्याने जातानाच आहे ना, हे राखीचे स्टॉल मला दिसलेले होते. म्हटलं घरी जाताना आपण इथून आहे ना, राखी घेऊयात, कारण उद्यावर रक्षाबंधन आलेलं आहे आणि तरी सुद्धा मी काही राख्या घेतलेल्याच नव्हत्या. देव राखी, त्यानंतर काही बऱ्याच वेगळ्या-वेगळ्या राख्या घेतल्या आणि मुलांसाठी कार्टूनची राखी. तर अशा घेतल्या आणि घरी आली. घरी आल्यानंतर आहे ना, जी काही पेंडिंग कामं होती ती आवरली आणि मुलांना घ्यायला गेली आणि आज मुलांना आहे ना, मी पिझ्झा पार्टी देणार होती आणि त्यांच्यासाठी हे ना सरप्राईज होतं. मी त्यांना तिथपर्यंत पोहोचेपर्यंत काहीच सांगितलेलं नव्हतं. आता पिझ्झा आम्ही घरी बोलावून खातच असतो, पण इथे बसून आहे ना, क्वचित वेळाच खातो. त्यामुळे मुलं आहे ना, खूप हॅपी होती, कारण त्यांना इथे बसून पिझ्झा नेहमी खायचा असतो आणि अहो मात्र ते काही करतच नाही. म्हणून आज आम्ही इथे मस्त पिझ्झा खाल्ला आणि त्यानंतर घरी आलो. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय फ्रेंड्स.